नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर मामाच्या गावच्या यात्रेला आलो आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मामाच्या गावच्या घराची साफसफाई वगैरे केली आहे. कालच रात्री सगळे पाहुणे वगैरे आले आहेत. आज मम्मी मावशी वगैरे बाकीचे राहिलेले येणार आहेत. तर सकाळ सकाळी इथे ना उठलो होतं, बाहेरच सगळे असं अंतरून टाकून छान असं झोपलं होतं. समोर दिसतंय ना, तर तिथेची यात्रा भरती. आता इथून पुढे यात्रा भरेल. छान अशा आंघोळ वगैरे केली, हेअर वॉश वगैरे केला आणि नंतर आयता चहा मामीने छान असा केला होता. मग त्यासोबत बिस्किट खाल्लं. आजोबा पण सगळ्यांनी नाश्ता केला हा चहा बिस्किटचा. आज मामा, हे दोन्ही मामा आहेत माझे. हा मामाचा मुलगा आहे, मोठ्या मामाचा, आणि इकडे मामी बसले आहेत. आणि मी समोर हेअर वॉश वगैरे करून आले होते, त्यामुळे लगेचच तसंच बसले चहा बिस्किट खायला, कारण भूक तर लागली होती. अजून उठली नव्हती, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर हे बाबा आले होते सकाळ सकाळी, तर मग तेच ते वाजवत होते काहीतरी. मग तेच सगळ्यांचा गोंधळ चालू आहे. सकाळ सकाळ म्हणजे इतके पाहुणे येत होते, गावातली माणसं पण येत होते, कारण घर गावातच आहे आमच्या, समोरच भरती यात्रा वगैरे, त्यामुळे सगळे येत होते. मग त्यांना दक्षिणा वगैरे दिली आणि मग इथं बघा छान असे सगळे दुपारी झोपलं होतं उन्हाचं. 3 वाजले आहेत. 3 वाजेपर्यंत आम्ही झोपलो होतो इथे. आता चाललो आहे घरी. दुकानं बघा, मंदिरातच झोपलो होतो आम्ही. दुकानं बघा किती आलं, तर घराच्या समोरच. इकडे हे पूर्ण भरतं, उद्यापर्यंत सगळं भरून जाईल. आता फक्त एकच, आणि पलीकडे टरबूज वगैरे आलं आहे. चलो घर पर. चलो आता आली. मी आता झाले. खूप झोपले आज. आणू इथे आमचं घर. सकाळी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर निवांत झोपलं. इकडे कसं मामाचं घर पत्र्याचं असल्यामुळे ऊन खूप, म्हणजे असं उन्हातून झळायला लागतं, त्यामुळे शेजारी मंदिरातच झोपायला गेलं होतं. तर आल्याच्यानंतर मग मावशी वगैरे आली होती, माझी दुसरी मावशी. मग तिला त्या सरबत वगैरे केला होता मामींनी. मग तेच छान असा सरबत सगळ्यांसाठी दिला आणि मी पण पेले. मावशी प्रत्येक वेळेस येताना काही ना काही आणते. तर आज हे आपण आजीला चप्पल आणली होती, मग तेच आजी पाहत होती की कशी आहे काय. नंतर मग सगळे बाहेर निवांत बसले होते. मग चला म्हणलं मी मामीला स्वयंपाक करू लागते. तर मामींनी इथे बिर्याणीची तयारी ऑलमोस्ट केली आहे. पनीरसाठीचं वाटण मीच वाटून दिलं आहे. इकडे काजू वाटून दिले आहेत छान असे, आणि इकडे कांदा टोमॅटोचं वाटण. आणि हे बिर्याणी करायची आहे, व्हेज बिर्याणी, त्यामुळे मग छान असं तांदूळ इथे शिजत घातलं आहे मोकळं. अनुचं इकडपर्यंत क्रीमचं बिस्किट खायचं काम चालू आहे. बाहेर ती उन्हामध्ये इतकी हिंडते की काय सांगायचं, मापाच्या बाहेर. त्यामुळे तिला घरात गप्प बसवलं, म्हटलं सर हे बिस्किट खा. तेवढंच 15-20 मिनिटं बसली तर बसली. तर इथे बघा पनीरची भाजी करायची आहे, त्यामुळे मी ते पनीरना कट करत आहे. आणि पलीकडे मामींचं चाललं आहे हाताला वगैरे काय पाहतो आहेत. आणि पीठ पण मळून ठेवलं आहे, कारण पुऱ्या करायच्या आहेत. पनीरच्या भाजीसोबत चपाती छान लागते, पण मावशी वगैरे म्हणत होत्या की चपात्याच करा. पण पुऱ्यांचा आता प्लॅन आमचा ठरला होता. सकाळी मी पीठ पण असं घट्ट मळलं होतं पुऱ्यांना जसं लागतं तसं, त्यामुळे मग आता इथे आम्ही थोड्या वेळाने पुऱ्याच करणार आहे. तर इथे पनीरची भाजी बनवायची आहे, त्यामुळे वाटण वगैरे सगळं काढलं होतं. फक्त आता पनीर इथे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. शालो फ्रायच करायचं, जास्त डीप फ्राय करायचं नाही पनीर. थोडीफार रेसिपी बिर्याणीची शेअर करते आणि पनीरची पण थोडीफार शेअर करता आली तर करते. मुलांना बघत करायचं होतं, त्यामुळे मामी गेले होते शिवांशला बघायला, त्यांच्या मुलाला बघायला बाहेर. मग इथे आता मी पनीर छान असं कट करते. थोडंसं ना छोटे पनीर कट करायचे, कारण आम्ही जवळजवळ 20 जण आहेत. तर इथे बघा तांदूळ आहे ना 90% शिजवायचं आहे, 10% तसंच ठेवायचं आहे आपल्याला. तर इथे बघा तांदूळ पण शिजला आहे 90%. ते फक्त आपल्याला चाळून घ्यायचं. मी ते चाळून घेत आहे मी, पण त्याची वाफ भरपूर लागते, त्यामुळे थोडंसं सावकाश करायचं. आम्हाला ॲक्च्युली फुलावच करायचं होतं, पण मला बिर्याणी खूप खाऊ वाटत होती, व्हेज बिर्याणी. नॉनव्हेज तर काय आम्ही खात नाही, आमच्या कुळामध्ये कोणच खात नाही. आमच्यात फक्त एक माझी बहीण खाते, बाकी कोणीही खात नाही. त्यामुळे मग इथे व्हेज छान अशी लेअरवाली बिर्याणी करायची होती. तेच मग तयारी चालू आहे. मामीने माझ्यासाठी लेअरवाली बिर्याणी, नाहीतर मग आम्हाला पुलाव भातच बनवायचा होता. तर बघा इथे रेसिपी पनीरची भाजी मामी आता इथे टाकत आहेत. मी तुम्हाला आता बाहेर कोण काय करते ते तुम्हाला दाखवते. बघा मामा इथे, मामांना झाडून घ्यायला इतकं आवडतं की काय सांगायचं. आणि बघ बाकी मावशी वगैरे सगळे छान असे निवांत बसले आहेत. काय नाही, सकाळपासून आम्ही चालले. आमचं चाललंय सकाळपासून. बाकी काका कुठे? तिकडे बसलो. आमची मावशी, ही माझी मम्मी आणि ही माझी दुसरी वाली मावशी. कळलं काय? हे पोराला ओळखलं का? मला ओळखलं का? काय कटिंग केली? मला ओळखलं का? ओळखलं. कोण आहे मी?
चमन करायचं ना चमन. मग काय हा एक माझा भाऊ पुढच्या सुट्टीला आला की ह्यांच्यात लग्नच होते ना, एवढी मोठी झालं तर. सगळे पाहुणे वगैरे आले आहेत. सगळ्यांच्या असे व्लॉग काढायला छान वाटतं. तर इथे ना भेळ केली होती, मग सगळ्यांनी हात घालू घालू सगळ्यांनी खाल्ली. जास्त काही शूट घेतलं नाही. कांदा फ्राय करून घेतलाय. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, हे आपण छान बॉईल करून घेतले. किती 90% ना. इथे पनीर, इथे ग्रीन पीस, यामध्ये कॅरेट आहे, अजून हे टोमॅटो, इथे काय होईल काजू छान फ्राय करून घेतलं. तर आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. काय टाकायचं? टोमॅटो टाकायचे तेलात. हां हां तेलात आता हे सगळं टाकायचं. टाकायचे. आता जेवढे चिरलेत ना भाज्या तेवढ्या सगळ्या फ्राय करून घ्यायच्या. आता ह्याच्यामध्ये कांदा टाकला. आता कांदा फ्राय करून घ्यायचा. आता टोमॅटो मस्त लाल मिक्सर भाजायचा तो. आणि त्यानंतर हे कॅरेट. त्याच्यानंतर मग बाकीच्या भाज्या टाकायच्या त्याच्यात. छान लाल तेलातच सगळं भाजायचं. त्याच्यामध्ये टाकायचं ना मिरची, मसाले कोणते कोणते? आपला बिर्याणी सुहाना मसाला, हळद, कांदा लसूण मसाला. कांदा लसूण. त्यांचा आवाज. इथे आमची पनीरची भाजी पण रेडी आहे. छान तरी सुटली याला बघा. पीस पण खूप सारे येतं. आता ती थोड्या वेळाने दिसेल. काल येणार होती आवरू लागायला. काल आवरू लागायला येणार होती. काल मला एकटीला आवरावं लागेल. ही आज पधारली आहे. आता पूर्ण पुऱ्या हिच्याकडून करून घ्यायच्या. तो मामा काय बोलायचं तुला? मामा तुला काय बोलायचंय? मग शॉप आहे पंढरपूरला. फक्त नाव टाकायचं. सांग शॉप हे ऍड्रेस सांग. नियर कालिका देवी चौक, विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा रोड, पंढरपूर. ओके, एक वेळेस सगळ्यांना अवश्य भेट द्या. विजिट करा. मस्ट विजिट. कालिका देवी चौक, पंढरपूर. ओके. द्वारकानाथ अमृतुल्य. द्वारकानाथ अमृततुल्य. अनु काय चाललंय? अनु बाबा काय म्हणतात? आहे पेप्सी पाहिजे? पाहुण्या आल्यात नांदून. हे आपली घरची. वा मस्त. थोडा नाही ते मीठ आहे. तात्या यायचं का बाहेर? जेवण झाले आवाज द्या मला, मी तुम्हाला घेते बाहेर. सगळे आले तर बाहेर. हा काय हा गाठी घेतले का? जेवण झाले या. लय उशीर जेवण करताय. मग दुपारी जेवले नव्हते का सकाळी? बर बर करा जेवण. मग आवाज द्या मला, मी येते. रात्री सारखं तिथंच बाहेर थांबा. मग काय काय प्रोसेस झाली आता? सगळे व्हेजिटेबल्स टाकले. त्याच्यानंतर मसाले टाकले. हो मसाले टाकले सगळे. फक्त हा टाकले. बिर्याणी मसाला टाकला. आता ह्याच्यामध्ये टाकायचं ना कांदा लसूण हळद टाकायची. मग 2-3 वाफेवर वाफवून घ्यायचं. मग लेअर वाईज दम द्यायचा त्याला. ओके, रेसिपी डन. जरा डन. मला काही व्हेज बिर्याणी वगैरे बनवता येत नाही. नॉनव्हेजचा तर काही प्रश्नच नाही. अनुच्या एका बड्डेला बनवली होती आम्ही, तिसऱ्या बड्डेला. त्यामुळे सगळ्यांनी मिळून बनवली होती. त्यामुळे काही एवढं प्रश्नच आला नाही. मग इथे बघा आता बिर्याणीसाठी लेअर पाडत आहे. मगाशी जसं मामीनी बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलं. जर का समजलं नसेल तर नक्की सांगा. शेवटी मी परत एकदा ट्राय करेल. म्हणजे इकडे आता घरी आलो आहेत आम्ही, तरी पण मी ट्राय करेल एकदा. तर आता बघा इथे लेअर पाडत आहेत. खालच्या 2 लेअर तर मामींनी पाडल्या होत्या. वरची लेअर व्हिडिओसाठी चला मी पाडते म्हणलं. मला पण कधी येणार ना असं. हे सगळं भाजी वगैरे झाल्याच्यानंतर हे लेअर पाडणं काही सोपं आहे, इझी आहे. बहुतेक येईल, काही एवढी पण अवघड नाहीये बिर्याणी बनवणं. आणि हे लेअर पाडणं खूपच सोपं काम आहे. म्हणजे बाकी बिर्याणीचं खूप अवघड काम असतं, पण हे लेअर पाडणं खरंच खूप सोपं आहे. बघा आता जे व्हेजिटेबल्स आहेत ते पहिल्यांदा टाकले, व्हेजिटेबल्स वगैरे शिजवलेले. नंतर बघा इथे कांदा मी आता छान असा तळून घेतलेला तो आता इथे टाकत आहे. आणि वरून छान अशी कोथिंबीर, तुम्ही ना खोबऱ्याचा खिस पण टाकू शकतात, त्याचा पण खूप छान असा फ्लेवर येतो. तर इथे बघा आता हे सगळं टाकल्यानंतर परत आपल्याला वरून एक लेअर बनवायची
बनवायची आहे. भात हा 90% शिजवला आहे. नंतर आपल्याला वाफेवर त्याला शिजवायचं आहे. म्हणजे दम बिर्याणी जी असते ना ती वाली बिर्याणी आहे ही. दम बिर्याणी आपल्याला करायची आहे. वरून आता बघा मी सगळी आता भात राहिलेलं होतं सगळं टाकून देते आणि मग त्याच्यावरून फक्त एक लेअर फिरवायचा आणि आपली दम बिर्याणी इथे रेडी आहे. आमच्या गावच्या यात्रेपेक्षा मामाच्या गावच्या यात्रेला खूप मजा येते, कारण लहानपणीपासून इकडे भरपूर ओढ आहे. यात्रा समोरच भरते त्यामुळे मग ते एक ॲडिशनल बेनिफिट आहे. त्यामुळे मग मामाच्या गावाला खरंच यात्रा छान अशी भरते आणि आम्हाला आवडते. पण इकडं लहानपणीपासून आम्हाला ओढ म्हणजे मामाच्या गावच्या यात्रेची, आमच्या गावच्या यात्रेची कधीच ओढ लागत नाही एवढी. पण जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून असं वाटतं की दोन्ही पण यात्रा यावं, म्हणजे दोन्ही पण यात्रेची ओढ लागते, कारण गावाला खूप आवडते जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून. तर इथे बघा सगळं झालं. आमची दम बिर्याणी पण झाली, पलीकडच्या साईडला गॅसवर दम बिर्याणी करायला ठेवली आहे आणि बाकी पनीरची भाजी पण झाली आहे. आता फक्त चपात्या करायच्या आहे. बासुंदी तर काय छोट्या मामाने आणली आहे. श्रीगोंद्यावरून येताना त्यांनी आधीच आणली होती, मग फ्रीजमध्येच ठेवली आहे. मग गोड मग छान असं इथे पुऱ्या बनवत आहे आम्ही, मी आणि माझी ही मावस बहीण, आम्ही दोघी पण लाटून देत आहे. मामी छान अशा पुऱ्या तळत आहेत आणि मम्मी मावशी वगैरे सगळे बाहेर होते, काका वगैरे सगळे छान असं गप्पा मारत बसले होते बाहेर. मग आम्ही चला म्हणलं थोड्याशा मामींना पुऱ्या तरी करू लागूया. बाकी सगळा स्वयंपाक त्यांनीच केला होता, थोडीफार मदत आम्ही करू लागलो होतो. मामाची गावची यात्रा ही पिराची असते, त्यामुळे मग हे असे त्यांचेच भक्त वगैरे ते आले होते. मग त्यांनाच थोडंसं काहीतरी द्यायचं असते, मग तेच इथे मामाचं चालू आहे. दक्षिणा वगैरे दिली. नंतर संध्याकाळी छान असे रेडी झाले. हा आमच्या यात्रेला घातला होता ड्रेस पहिल्यांदा. चला म्हणलं ह्याचा अजून एकदा उद्घाटन करूया, त्यामुळे ना हा नंतर परत एकदा घातला आणि मी सिंपल हेअरस्टाईल केली होती, पण माझी बहिणीला खूप छान हेअरस्टाईल येतात, मावस बहिणीला, त्यामुळे तिने ही छान अशी सागरवेणी माझी घातली आहे. खूप सुंदर वाटते, एकदम छान दाट केस वाटतं ती. आणि मला पहिल्यांदा लग्नाच्या आधी खूप जास्त आवडत होते, मी खूप हेअरस्टाईल वगैरे करायचे, पण आता एवढं सगळं मी विसरून गेले आहे. माझीच हेअरस्टाईल मी करत होते लग्नाच्या आधी, पण आता सगळं विसरून गेले आहे. त्यामुळे छान अशी ही हेअरस्टाईल केली आणि हा ड्रेस खूप सुंदर असे कॉम्बिनेशन वाटत आहे. यावर छोटे छोटे क्लिप्स लागत होते, पण काही काही जास्त आणलंच नाही, त्यामुळे जेवढं होतं त्यामध्ये ॲडजस्ट करून छान अशी इथे सागरवेणी घातली आहे. मोकळे काय तिचे गमेल होते मोकळे फोटो काढ. आमच्या आमचं डुगूचा फुटू ते कमरेचं काढ. चष्मा काढ आपला. हा मम्मीकडे बघ, मम्मीकडे बघ चष्मा. अनुचे चालले होते नखरे माझे फोटो काढ वगैरे. तर इथे बघा सगळे आता आम्ही छान असे रेडी झालो आहेत आणि संध्याकाळच्या देवदर्शनासाठी सगळे छान रेडी होऊन चाललो आहेत. आता सगळ्यांना म्हणलं चला एक सेल्फी काढू, पण काय लवकर कोणच येईना. नंतर बघा सगळे आल्याच्या नंतर छान असा सगळेजण, ही आमची सगळी फॅमिली आहे. यामध्ये फक्त माझी एक बहीण, सख्खी बहीण मिसिंग आहे. तिला पेपर होते तिचे, त्यामुळे काही ती येऊ शकली नाही. तर दंडवट वगैरे पण असतं, पण ते सकाळीच असतं, सकाळी पहाटे 2-3 वाजता असतं दंडवट वगैरे. तर इथे ना यांना बोलवलं होतं ढोल ताशा वगैरे, मग त्यांच्यासोबत आमची देवापर्यंत आम्ही जातो. मंदिर तर खूपच छान सजवलं आहे. हे फक्त एंटर आहे, इथून पुढे तर मंदिर खूप छान मस्त सजवलं आहे, एकदम लाइटिंग वगैरे बेमाप. आणि गर्दी तर भरपूर आहे, संध्याकाळची भरपूर गर्दी असते. इथून तिथून छान असं वाजत गाजत आमची इथे आता मंदिरासमोर आम्ही आलो आहेत. मंदिर पहा, हे मुसलमानांचं मंदिर आहे, जे की मस्जिद असतं, पीर पण बोलतात. तर त्याची यात्रा असते ह्या गावची. खूप सुंदर असं सजवलं आहे मंदिर, पाहू शकतात. म्हणजे एकदम लाइटिंग वगैरे यावेळेस ना खूप मस्त, म्हणजे मला पर्सनली खूप जास्त आवडलं. पाया पडायला सांगितलं की ती जास्त लोटांगणच घालते प्रत्येक वेळेस. आता पण ती पूर्ण वाकली होती, पूर्ण वाकून पाया वगैरे पडली, पण ते खरंच चांगलं आहे. तर इथे मी पण छान असं पाया वगैरे पडले. लाइटिंग तर होतीच, पण मंडप पण खूप आकर्षक होता. तर हे समोरचे आजोबा आहेत, तर ते आमचे आजोबा आहेत, म्हणजे मम्मीचे सख्खे चुलते, म्हणजे माझे चुलत आजोबा वगैरे सगळे आले होते. इथं आल्याच्यानंतर संध्याकाळचे सगळेजण भेटतात, त्यामुळे संध्याकाळचा आम्ही खास करून येतो. तर ते आज म्हणत होते की कोणती तुझी मुलगी, कारण खूप दिवसानंतर आम्ही आलो होतो, खूप दिवसांनी त्यांनी पाहिली पण नव्हती आणि लहान मुलांच्यात खूप बदल होतो, त्यामुळे ना ओळखूच येत नाही. तर मग त्यांना म्हणत होते की ती येलो ड्रेसवाली मुलगी आहे माझी. बाकी बघा इथे सगळे मावशी वगैरे सगळे जमले आहेत. इथे छान अशी लाइटिंग होती, चला म्हणलं तिथे फोटो काढूया. आणि ह्या देवांचा घोडा हा वाहन म्हणजे काय असं यांच्यामध्ये, त्यामुळे घोडा हा प्रत्येक वेळेस असतोच. मग त्या घोड्याजवळ पण थोडेफार फोटो काढले. तर ही माझी एक मावस बहीण आहे, मावस बहीण आहे, तर तिच्यासोबत पण छान असे फोटोज काढले, थोडे व्हिडिओ
व्हिडिओज काढले. ती खूप स्ट्रगल करते एकटीच एक लाईफमध्ये. अशी वुमन खरंच व्हायला ना हे लागतं, धाडस लागतं. तर ते तिची ना ही मुलं आहेत, 2 मुलं आहेत. ही अनुच्या मागचा एक मुलगा आणि पलीकडे एक होता. मग त्याला पण म्हणलं ये रे बाबा, कारण मोठे झाल्यावर हेच मेमरीज लक्षात राहतात. तर इथे बघा घोड्यासमोर पण तिथं म्हणलं चला फोटोज काढूया, कारण घोडा खूप छान आहे. त्याला किती हात लावा काही लावा तरी पण तो अजिबात मारत नाही का हाणत नाही, पण भीती खूप वाटते. बघू शकता माझ्या डोळ्यावर खूप भीती वाटते. तर तिला म्हणलं फोटोज काढ, कारण अनुचे आणि माझे तिथे ना मागच्या वर्षी पण खूप छान फोटोज निघले होते. मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल. तर चला म्हणलं यावेळेस पण खूप छान काढूया. आणि तो नटवला होता त्यामुळे खूप सुंदर वाटत होता. आणि यांची पूजा वगैरे करणं चालू असतं. यांच्यात पूजा नाही करत, त्यांच्यात वेगळं असतं, पण ते मला त्याबद्दल थोडंफार माहीत नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतच नाही त्याबद्दल काही. बाकी मग आमच्या इकडे फोटोशूट वगैरे करायचं काम चालू होतं. हा माझा मावस भाव आहे, त्यामुळे मग तो पण अनुसोबत छान असे फोटोज काढत होता. बाकी मग तिथं देवदर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही इथे घरी चाललो आहेत. आता घरी जाताना मामाच्या मित्राचं इथे दुकान आहे, मग त्यांनी बोलवलं होतं त्यामुळे तिथे मग थोडा वेळ थांबलो. तिथे वडापाव वगैरे ते त्यांचं खूप मोठं शॉप आहे. मग सगळेजण तिथे कुरकुरे वगैरे काय 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 मागत होते. मग थोडेफार कुरकुरे वगैरे घेतले. तिथून वडापाव पण घ्यायचे होते सगळ्यांना, पण घरी जाऊन खूप एवढा मोठा स्वयंपाक केलेला तो सगळा वायाला जाईल, त्यामुळे इथे वडापाव काही घेतले नाही. तर इथे ना माझे सख्खे काका म्हणजे आजोबा अनुचे, तर ते अनुला भरवत होते. अनु काय मम्मीच्या हातून खात नव्हते, त्यामुळे काकांनी पहिला मोबाईल दिला. त्यांना माहिती होतं की लहान मुलं मोबाईल पाहिल्यावर लगेच खातात, मग त्यांच्या हातून थोडंफार खाल्लं तिने. तर इथे बघा दुकानं वगैरे संध्याकाळची यायला लागली आहेत. समोरच बघा समोरची पण मंदिरं छान असे डेकोरेट केले आहेत. थोडंफार आम्ही चालायला आलो आहे तिथे, कारण संध्याकाळीच आता पालखी वगैरे येणार आहे. अनु पण इथे खेळत होती, थोडंफार यात्रा बघत होती किती आली दुकानं वगैरे काय. आता बघा इथे डीजे वगैरे मोठा आला आहे, वाजत गाजत मिरवणुकीसोबत इथे आता पालखी येणार आहे. आमच्या घरी पण पालखी येतेच. ही बघा पालखी आमच्या घरी आली आहे. आता छान असं पालखीचं दर्शन करून घेतो सगळेजण. असं म्हणतात की पालखी अंगावर लहान मुलांच्या अंगावरून गेल्यावर चांगलं असतं, त्यामुळे अनुला बसवलं होतं, पण इतकी घाबरत होती ना ती लगेचच बाहेर आली. नंतर पालखी वगैरे गेल्याच्या नंतर आम्ही इथं डीजे बघायला थांबलो आहेत. सगळेजण इथे थांबलो आहेत. डीजे वगैरे मुलं भरपूर छान नाचतात, त्यामुळे थोड्या वेळ थांबलो होतो. आणि फटाके वगैरे भरपूर मोठं आकर्षण असतं. म्हणजे यात्रा ही प्रत्येक ठिकाणी अशी असतेच आय थिंक, कारण आमच्या घरी पण अशीच असते माझ्या माहेरी. फटाके वगैरे सगळे आकर्षण चालू होतं, पण तेवढ्यात मावशी म्हणली चला आपण येऊया परत एकदा पाया पडून. मग आता तिकडे पाया पडायला आम्ही चाललो आहेत. आणि मग अशी भरपूर गर्दी होती या ठिकाणी. आणि आता बघा किती सगळं मोकळं झालं आहे, कारण पालखीच्या ठिकाणी सगळे आले होते. आणि हे असं मंदिर आहे. मगाच्यापेक्षा आता छान स्पष्ट दिसत आहे तुम्हाला. थोडंफार व्हिडिओज काढा, पण ह्या पोरांनी पूर्ण मूड ऑफ करून टाकला. सगळे मागून नुसते येत होते. मग थोडंफार चला म्हणलं आता इथून व्हिडिओज काढूया, कारण डेकोरेशन खूप छान होतं. खूप सुंदर माझा ड्रेस पण होता, छान असं चमकत होता. आणि माझं लुक पण सुंदर आहे. कसं वाटतं नक्की सांगा कमेंटमध्ये. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. घरी गेल्या फक्त जेवण केलं आम्ही, काही नाही. चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक करा.